जिवे गोड 3 अक्षरांचा रस, हरी हरी हरी. पण तुम्हाला माहिती आहे का, या फक्त 3 अक्षरांमध्ये इतकी शक्ती का आहे? संत म्हणतात, ज्याच्या जिभेवर हरी येतो त्याच्या आयुष्यातील दुःख हळूहळू कमी होऊ लागतात. एकदा एका माणसाला कोणी विचारलं, तू एवढा शांत कसा राहतोस? तो फक्त हसला आणि म्हणाला, मी काही मोठं करत नाही, फक्त दिवसातून काही वेळा हरी 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 म्हणतो. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या आयुष्यातील चिंता, भीती, दुःख सगळं हलकं झालं होतं. पण प्रश्न असा आहे, संतांनी हरी या 3 अक्षरांना इतकं महान का म्हटलं? आणि खरंच फक्त हरी म्हटल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल होतो? हे समजून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, हरी हरी हरी. या अभंगात संत सांगतात की माणसाच्या जिभेला जर खऱ्या अर्थाने गोडी अनुभवायची असेल तर ती गोडी अन्नात नाही, संपत्तीत नाही, तर देवाच्या नावात आहे. जिवे गोड म्हणजे आपली जीभ जेव्हा हरी हे नाव उच्चारते तेव्हा त्या नावाची गोडी मनापर्यंत पोहोचते. 3 अक्षरांचा रस म्हणजे ह री. या छोट्याशा नावात असा आध्यात्मिक रस आहे की तो मनाला शांत करतो, दुःख हलकं करतो आणि भक्ताला देवाजवळ नेतो. संत म्हणतात, हरी म्हणजे जो हरून टाकतो, पाप हरून टाकतो. मित्रांनो, हरी या नावात एवढी गोडी का आहे? कारण संत म्हणतात, हरी म्हणजे जो हरून टाकतो, पाप हरून टाकतो, दुःख हरून टाकतो, अहंकार हरून टाकतो आणि मनातील चिंता देखील हरून टाकतो. म्हणूनच जेव्हा भक्त प्रेमाने हरी हरी म्हणतो तेव्हा त्याच्या मनातील जडपणा हलका होऊ लागतो, मन शांत होतं आणि देवाशी एक नातं तयार होतं. मित्रांनो, संतांनी नामाला अमृतासारखं का म्हटलं आहे? कारण संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव सारख्या संतांनी एकच गोष्ट वारंवार सांगितली, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी तपस्या, यज्ञ किंवा कठीण साधना प्रत्येकाला शक्य नसते, पण देवाचं नाव घेणं मात्र प्रत्येकाला शक्य आहे. नामस्मरण म्हणजे जणू अमृताचा थेंब आहे. जसा अमृताचा एक थेंब माणसाला अमरत्व देतो, तसंच हरिनामाचा एक जप माणसाच्या मनाला शांती देतो. म्हणूनच संत म्हणतात, जिभेवर जर हरी हे नाव आलं तर त्या जिभेला अमृताची गोडी मिळते. मित्रांनो, आपण दिवसभरात हजारो शब्द बोलतो, पण जर त्या शब्दामध्ये कधी हरी हे नाव आलं तर आयुष्याची दिशा बदलू शकते. संतांनी नेहमी एक गोष्ट सांगितली, देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. पूर्वीच्या काळात लोक मोठे मोठे यज्ञ, तपस्या, व्रत करत असत. डोंगरात जाऊन साधना करायची, वर्षानुवर्ष ज्ञान करायचं, पण प्रत्येक माणसाला ते शक्य नसतं. कोणी शेतात काम करतो, कोणी घर चालवण्यासाठी दिवसभर मेहनत करतो, कोणी संसाराच्या जबाबदाऱ्यामध्ये अडकलेला असतो. मग असा प्रश्न पडतो, अशा साध्या माणसाने देवाला कसं भेटायचं? याचं उत्तर संतांनी खूप सोपं दिलं. संत तुकाराम म्हणतात, देव दूर नाही, तो आपल्या जिभेवरच्या नावात आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव देखील म्हणतात, जिथे हरिनाम आहे तिथे देव स्वतः येतो. नामस्मरणासाठी न मोठं मंदिर लागतं, न मोठी पूजा, ना कोणती विशेष जागा. तुम्ही शेतात असाल, रस्त्यावर चालत असाल किंवा घरात काम करत असाल, फक्त मनापासून म्हणा, हरी हरी हरी, आणि हळूच तुम्हाला जाणवेल मन शांत होतंय, चिंता कमी होते आणि देव जवळ येतोय. म्हणूनच संत म्हणतात, देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा, सर्वात गोड आणि सर्वांना शक्य असलेला मार्ग म्हणजे नामस्मरण. संतांनी नामस्मरणाबद्दल जे सांगितलं ते शब्द नव्हते, तो त्यांचा स्वतःचा अनुभव होता. त्यांच्या आयुष्यात देवाचं नाव घेतल्यामुळे इतके मोठे बदल घडले की ते जगाला सांगत राहिले, नामापेक्षा मोठं काही नाही. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात खूप दुःख आलं. घरची गरिबी, लोकांची निंदा, संसारातील संकट. कधी कधी इतकं दुःख व्हायचं की मन पूर्ण खचून जायचं. पण त्या सगळ्या दुःखात एकच गोष्ट त्यांना आधार देत होती, विठ्ठलाचं नाव. ते म्हणायचे, माझ्याकडे काही नाही, पण माझ्याकडे विठ्ठलाचं नाम आहे. नाम घेता घेता त्याच्या मनाला इतकी शांती मिळायची की ते स्वतः भक्तीच्या मार्गाने महान संत बनले.
संत ज्ञानेश्वर यांचा अनुभव. ज्ञानेश्वर माऊली लहान वयातच खूप संकटातून गेले. समाजाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास दिला, पण माऊलींनी कधीही देवाचं नाव सोडलं नाही. ते म्हणायचे, जिथे हरिनाम आहे तिथे देव स्वतः उपस्थितीत असतो. म्हणून त्यांनी लोकांना सांगितलं, हरिपाठ करा, नाम घ्या, तुमच्या आयुष्यात देवाची कृपा नक्की होईल. संत नामदेव यांचा अनुभव. नामदेव महाराजांचं तर विठ्ठलाशी मित्रासारखं नातं होतं. ते दिवसभर विठ्ठलाचं नाव घ्यायचं, त्यांच्याशी बोलायचे, भजन करायचे. इतकी प्रेमाची भक्ती होती की विठ्ठल त्यांच्यासमोर प्रत्यक्ष येतो असं वारकरी म्हणतात. नामदेव महाराज म्हणायचे, देवाला मोठ्या पूजा नको, त्याला फक्त प्रेमानं घेतलेले नाम हवे. मित्रांनो, आता आपण संतांचा अनुभव बघूया. या संतांनी मोठे चमत्कार करून नाही तर नामस्मरण करून देवाला प्राप्त केलं. म्हणूनच ते म्हणतात, जर साध्या माणसालाही देवाजवळ जायचं असेल तर एकच मार्ग आहे, जिभेवर देवाचं नाव ठेवा आणि मनात श्रद्धा ठेवा. यावरून तुम्हाला एक भावनिक कथा सांगतो. एका गावात एक साधा माणूस राहायचा. संसाराच्या चिंता, कर्ज, घरातील अडचणी, आयुष्यात इतकी दुःख आली होती की त्याचं मन पूर्ण थकून गेलं होतं. तो अनेकदा स्वतःशीच म्हणायचा, देवा, मी इतका दुःखी का आहे? माझ्या आयुष्यात कधी सुख येणार नाही का? एके दिवशी तो मंदिराच्या पायऱ्यावर बसून खूप निराश झाला होता. डोळ्यात पाणी होतं, मनात हजारो प्रश्न होते. तेवढ्यात तिथे एक वृद्ध भक्त आला. त्याने त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, काय रे बाला, एवढा दुःखी का दिसतोस? तो माणूस म्हणाला, माझ्या आयुष्यात फक्त समस्या आहेत. मी खूप प्रयत्न करतो, पण मनाला शांतता मिळत नाही. वृद्ध भक्त थोडा हसला आणि म्हणाला, तू एक काम कर, मोठं काही करू नकोस, फक्त दिवसातून काही वेळा हरी 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 असं म्हण. तो माणूस थोडा आश्चर्यचकित झाला. त्याने मनात विचार केला, इतक्या मोठ्या समस्या आहेत आणि हा माणूस म्हणतो फक्त नाव घ्या. सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही, पण तरीही त्याने विचार केला, चल एकदा करून पाहू. त्या दिवसापासून तो हळूच हरिनाव घेऊ लागला. काम करताना, चालताना, कधी एकटं बसताना. सुरुवातीला काहीच बदल जाणवला नाही, पण काही दिवसांनी त्याला एक गोष्ट लक्षात आली. त्याचं मन आधीपेक्षा शांत होतं. ज्या गोष्टींनी आधी खूप त्रास व्हायचा त्या आता इतक्या जड वाटत नव्हत्या. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा थोडं हसू दिसू लागलं आणि एक दिवस तो स्वतःच म्हणाला, माझ्या समस्या अजून आहेत, पण आता मला त्याची भीती वाटत नाही, कारण माझ्या मनात हरी आहे. मित्रांनो, कधीकधी देव आपल्या समस्या लगेच दूर करत नाही, पण तो आपले मन मजबूत करतो आणि त्या शक्तीचं नाव आहे हरिनाम. हरी या नावाचा आध्यात्मिक अर्थ. हरी हे नाव फक्त एक शब्द नाही, त्याच्या मागे खूप खोल आध्यात्मिक अर्थ आहे. संस्कृतीमध्ये हरी या शब्दाचा अर्थ आहे हरून टाकणारा, म्हणजे दूर करणारा. म्हणजेच हरी तो आहे जो भक्ताच्या आयुष्यातील पाप हरून टाकतो, दुःख हरून टाकतो, अहंकार हरून टाकतो आणि मनातील अंधारही दूर करतो. म्हणून जेव्हा भक्त प्रेमाने हरी हरी म्हणतो तेव्हा तो देवाला जणू विनंती करतो, हे देवा, माझ्या आयुष्यातील दुःख आणि पाप तू दूर कर. यामुळेच संतांनी या नावाला खूप मोठं स्थान दिलं. संत तुकाराम म्हणतात, देव दूर नाही, तो नामातच आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जिथे हरिनाम आहे तिथे देव स्वतः येतो. आणि संत नामदेव तर म्हणतात, देवाला मोठ्या पूजा नकोत, त्याला प्रेमानं घेतलेलं नाव हवं आहे. म्हणूनच संतांनी सांगितलं, जर आयुष्यात शांती हवी असेल, मन शांत हवं असेल आणि देवाची कृपा हवी असेल तर जिभेवर एकच नाव ठेवा, हरी हरी हरी. आजचा काल पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. आज लोकांकडे पैसा आहे, साधनं आहेत, सुखसोयी आहेत, पण तरीही मनात शांती नाही. मोठमोठी घरं आहेत, महागड्या गाड्या आहेत, मोबाईल, इंटरनेट, सर्व सुविधा आहेत, पण तरीही अनेक लोक रात्री झोपताना विचार करतात, मन इतकं अस्वस्थ का आहे? इतकं सगळं असूनही आनंद का नाही? कारण बाहेरचं सुख वाढलं पण मनाला शांत करणारी गोष्ट कमी झाली. संतांनी याचं उत्तर खूप आधी दिलं आहे. संत तुकाराम म्हणतात, मनाला खरी शांती हवी असेल तर देवाचं नाम घ्या, कारण नामस्मरण करताना मन हळूहळू शांत होतं, चिंता कमी होते, राग, मत्सर, भीती कमी होऊ लागतात.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, जिथे हरिनाम असतं तिथे मनाला आधार मिळतो. म्हणून आजच्या धावपळीच्या जीवनात जर आपल्याला खरी मन शांती हवी असेल तर दिवसातून थोडा वेळ काढा आणि शांतपणे म्हणा, हरी हरी हरी. हळूहळू तुम्हाला जाणवेल मन हलकं होतंय आणि आतून एक वेगळी शांतता मिळते आहे. मित्रांनो, आपण अनेकदा देवाला शोधण्यासाठी दूर दूर जातो, मोठमोठ्या मंदिरात जातो, तीर्थयात्रा करतो, अनेक पूजा करतो. पण संतांनी एक अतिशय साधी गोष्ट सांगितली आहे. देव दूर नाही, तो कुठे आकाशात लपलेला नाही, ना तो फक्त मंदिरात आहे. देव तर आपल्या अगदीच जवळ आहे, आपल्या जिभेवरच्या एका नावात. संत तुकाराम म्हणतात, जिथे भक्त प्रेमाने देवाचं नाव घेतो तिथे देव स्वतः येतो. म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या, मन दुःखी झालं, कोणी साथ दिली नाही, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही. कारण तुमच्या जिभेवर जर प्रेमाने एक नाव आलं, हरी हरी हरी, तर त्या नावातच देवाचं संपूर्ण प्रेम आहे आणि त्या नावातच मनाला शांती देणारी शक्ती आहे. जर तुम्हालाही हरिनामावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, हरी बोल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच भक्तिमय कथा आणि अभंग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात हरिनामाची गोडी निर्माण होईल. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.